तर ईव्हीएम विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे सुद्धा मैदानामध्ये उतरलेले आहेत। पुण्यामधील फुलेवाड्यामध्ये बाबा आढाव यांचं लोकशाही बचाव आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। निवडणुका ईव्हीएम वरती नको बॅलेट पेपरवरती घेण्याची मागणी ही बाबा आढाव यांनी पुढे नेलेली आहे। शरद पवारांनी आंदोलनस्थळी जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली आहे। उद्धव ठाकरे सुद्धा आज बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत। या आंदोलनाला उद्धव ठाकरे सुद्धा पाठिंबा देणार असल्याचे कळतंय। तर कामगार नेते बाबा आढावांच्या आंदोलनाला काल विश्वजित कदम यांनी सुद्धा भेट दिलेली होती। तर शरद पवार यांनी घेतलेली आढावांची भेट त्याचबरोबर ठाकरे सुद्धा आढावांच्या भेटीला जाणार आहेत। अजित पवार सुद्धा उपोषणस्थळी जाणार आहेत अशी माहिती मिळते। तर कदमांनी सुद्धा कालच या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिलेला होता। तर ईव्हीएमच्या विरोधामध्ये आपल्याला आता बाबा आढाव हे मैदानामध्ये दिसत आहेत आणि त्यांना पाठिंबा सुद्धा विशेषतः महाविकास आघाडीकडनं विरोधकांकडनं वाढताना दिसतोय। अशेड जाऊयात पुण्यामधनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, बाबा आढाव यांचं सुरू असलेलं हे आंदोलन आणि या आंदोलनाला एकूणच वाढता पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय। काल काँग्रेसचे नेते पोहोचले, आज स्वतः शरद पवार त्या ठिकाणी पोहोचले, उद्धव ठाकरे सुद्धा भेट घेतील अशा स्वरूपाची माहिती आणि पुढे जाऊन अजित पवार सुद्धा या ठिकाणी भेटीसाठी पोहोचतील अशी माहिती पुढे येते। एकूणच पाठिंबा वाढताना दिसतोय। ज्ञानेश्वर, बरोबर आहे। बाबा आढाव यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। पुण्यात त्यांचं उपोषण सुरू आहे। महात्मा फुले वाड्याच्या परिसरात त्यांनी 3 दिवसांपूर्वी ही उपोषणाची हाक दिली। स्वतः ते उपोषणाला बसले आणि त्यानंतर पहिल्या दिवशी छगन भुजबळ यांनी या उपोषणाला भेट दिली। काल विश्वजित कदम यांनी भेट दिली। आज सकाळी शरद पवारांनी भेट दिली। आता अजित पवार थोड्याच वेळात या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे या ठिकाणी उपोषणाला भेट देण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय की जे विधानसभेचे निकाल लागले ते विधानसभेचे निकाल लागल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मक समितीच्या माध्यमातून लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ आणि राज्यघटनेने जे अधिकार दिले त्यांच्या संरक्षणाच्यासाठी म्हणून आत्मक्लेश उपोषण बाबा आढाव यांचं या ठिकाणी सुरू आहे। आपल्याला बघायला मिळतंय की बाबा आढाव हे आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे आणि इतक्या वयाच्या टप्प्यात त्यांची प्रकृती बरी नसताना अशा पद्धतीनं त्यांनी ही उपोषणाची हाक दिलेली आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील आपल्याला या ठिकाणी उपोषणामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। आत्ता काही वेळात अजित पवार या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत। त्यासोबत 3 वाजेच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे या आत्मक्लेश उपोषणाला बाबा आढाव यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। जी भूमिका बाबा आढाव यांची आहे ती ईव्हीएम मध्ये ज्या पद्धतीनं फेरफार झाल्याचे दावे केले जातात त्यासोबतच जो पैशांचा गैरवापर करण्यात आलेला आहे म्हणजे विरोधक आणि त्यासोबत सत्ताधारी पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी भेटीगाठी देतात। त्यामुळे अर्थातच या सगळ्यानंतर आता काय भूमिका ते सगळे मांडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।